नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजता शहरातील राजकीय वातावरणाला वेग आला असून प्रभाग क्रमांक 8 मधून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून किरण नामदेव जाधव अनुक्रमांक 2 तसेच विशाल सुरेश गुंबाडे अनुक्रमांक 1 व मधून हे निवडणूक रिंगणात उतरले। किरण जाधव आणि विशाल गुंबाडे हे दोघेही उच्च शिक्षित उमेदवार असून समाजकार्यातील सक्रिय सहभागामुळे त्यांची प्रभागात स्वतंत्र ओळख आहे। नागरिकांच्या सुखदुःखात कायम सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपणारे हे दोन्ही उमेदवार प्रभागातील मूलभूत समस्या, नागरी सुविधा, विकास कामे आणि नागरिकांच्या प्रश्नासाठी तत्पर राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी मतदारांना संबोधित करत येत्या 15 जानेवारी रोजी रेल्वे इंजिन या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून विजय करण्याचे आवाहन केले। तसेच निवडून आल्यानंतर कोणाच्याही विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही, प्रभागातील प्रत्येक समस्या प्राधान्याने सोडवली जाईल असा ठाम विश्वासही मतदारांना दिला आहे। उच्च शिक्षण, सामाजिक कार्याचा अनुभव आणि विकासाची ठोस दृष्टी या बळावर प्रभाग क्रमांक 8 मध्ये महाविकास आघाडीचे मनसे उमेदवार नाशिकचा विश्वास संपादित करत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। नाशिक महानगरपालिकेचा बिगुल वाजला आहे। प्रभाग क्रमांक 8 मधून आपण उमेदवारी लढवित आहात, प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, काय सांगा? महाविकास आघाडी आणि त्यांनी दिलेली आमच्यावर जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आम्हाला ज्या उमेदवारी जाहीर झाल्या त्यामध्ये आमचे मित्र विशाल सुरेश गुंबाडे आणि मी किरण नामदेव जाधव ड गटात आम्ही उमेदवारी करतो आहे। खरं तर प्रचार करत असताना दारोदारी डोर टू डोर जाऊन आम्ही त्या व्हिजिट देतो आहे आणि त्याने असा म्हणजे सगळं समस्या समजून घेतो आहे। नागरिकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला त्याच्यात लाभतो आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? आमच्या इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रेनेज लाईनची व्यवस्था पाहिजे तशी झालेली नाहीये। चुकीच्या पद्धतीने सर्व ड्रेनेज लाईन आहेत। अभ्यासिका असतील, स्वाध्याय केंद्र असेल आणि जे आमचे पूर्वीचे जे नैसर्गिक नाले होते ते आता त्यांना पूर्ण नाल्यांचं स्वरूप आलेलं आहे आणि ह्या पाणी तुंबण्याचं सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या गंगापूर रोडला मोठ्या प्रमाणामध्ये आहे। महिलांसाठी आणि युवकांसाठी आपलं काय करण्याचा मानस आहे? महिला सक्षमीकरणासाठी आम्ही मोठे म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही मोठे अभियान राबवणार आहे। मागेच आम्ही पोलीस भरतीचे अभियान राबवलं। आमच्या मित्र आहे विशाल गुंबाडे जे उमेदवार आहे आमच्या पॅनलला, त्यांनी आतापर्यंत 40 ते 42 मुलं पोलीस भरतीमध्ये त्यांच्या प्रशिक्षणाअंतर्गत त्यांनी दाखल केलेले आहे आणि रस्त्यावरती म्हणजे रस्त्यावरच्या झोपणारे मुलं सुद्धा त्यांनी प्रशिक्षण देऊन पोलीस भरतीमध्ये त्यांनी पाठवले आहे। आरोग्याचा मुख्य प्रश्न आहे, हो, निवडून आल्यानंतर कसा सोडवणार आहात? आरोग्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिसर आपला हा स्वच्छ राहायला पाहिजे। मागेच कोरोनामध्ये म्हणजे जे साथीचे रोग आहे आपण म्हणतो, परिसर जर स्वच्छ राहिला तर आरोग्याची समस्या जास्तीत जास्त आपोआप ती कमी होणार आहे। आपण समाजकार्यामध्ये अग्रेसर असतातच, हो, कोरोना काळातील देखील कार्य आपले उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? कोरोना काळामध्ये आमचे जे सिनियर होते सगळे त्यांच्या अंडर आम्ही बरंच कामं केलीत। जेवणाच्या व्यवस्थेपासून सगळ्या गोष्टी आम्ही त्या पार पाडत होतो आणि स्वतः पॉझिटिव्ह असताना म्हणजे स्मशानभूमीमध्ये तिथे डेड बॉडी जाळण्यासाठी सुद्धा म्हणजे तिथे आम्ही स्वतः त्या गोष्टी सगळ्या केल्या आहे। समाजकार्यात येण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, काय सांगा? समाजकार्यामध्ये येण्याची प्रेरणा आमच्या वडील आणि चुलते आणि आमचे सगळे मोठे बंधू असतील, आमचे मामाश्री असेल, यांच्यामुळेच आम्हाला ती समाजकारणाची आवड निर्माण झाली। जाता जाता प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांना, मतदारांना काय आवाहन कराल? परिवर्तनाची गरज आहे। नागरिकांना सर्व माहिती आहे, सगळा भोंगळ कारभार चालू आहे आणि युवकांना जमेल की नाही हाच त्यांच्या मनामध्ये प्रश्न होता, पण आम्ही निश्चितच आम्हाला जर उमेदवारी करत असताना आम्हाला जर ही जबाबदारी दिली तर आम्ही नक्कीच ती आलेली संधी आहे, या संधीचं नक्कीच सोनं करून देऊ आणि प्रभाग क्रमांक 8 हा उच्च स्तरावर शिखरावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करू। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।